नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवलं आहे मटण सूप। हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता, एकदम आवडीने खातील आणि मोठ्यांनाही आजारपणात देऊ शकता। हे खूप पौष्टिक सूप आहे, याच्यात मटणाचा पूर्ण अर्क उतरतो। मटण शिजवण्यासाठी साहित्य बघू शकता। मी एक कांदा घेतला आहे, छोटा टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, आणि मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मी इथे लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरला फिरवून घेत आहे। इथं फोडणीसाठी मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलं आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता झाला की लगेच कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडासा परतून झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। मी इथे छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोनं खूप छान टेस्ट येते सूपला। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। फ्राय झाल्यानंतर मी इथे चवीसाठी मिरची टाकलेली आहे। जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची नाही टाकली तरी चालेल। मी इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेत आहे, 1 ते 1.5 चम्मच। आणि मग आपलं मटण टाकून घेत आहे। व्यवस्थित 3-4 पाण्यानं धुतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेत आहे व्यवस्थित, मसाला त्याला लागेल असं। आता मी इथे 1 चम्मच हळद टाकून घेत आहे। एक ते 1.5 चम्मच मीठ टाकून घेत आहे। आपलं सूप एकदम छान तयार होणार आहे। आणि कधी मटण शिजवताना पहिले ताट ठेवून त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे। मग आत व्यवस्थित मटण शिजते। वाफेवर शिजलेलं मटणाची टेस्ट खूपच छान असते। किंवा पातेल्यातही आपण मटण शिजवू शकतो, त्याने तर अजूनच खूप छान टेस्ट येते सूपला। मटणाच्याही पाण्याला बॉईल आलेला आहे, तर मी इथे पाणी टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता, याने खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने मटण शिजवल्यावरती। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिनिमम 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे आपले मटणही शिजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, इथे मी तोडून सुद्धा दाखवलेलं आहे। मटण लगेच तुटतं व शिजलेलं आहे की नाही हे लगेच कळतं। हे सूप तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता, खूप पौष्टिक असतं हे सूप। राईस सोबत किंवा चपातीचा काला करून देऊ शकता मुलांना। लहान मोठे लोकही आजारी वगैरे असले तर ह्या सूपाने तोंडाला खूप छान चव येते आणि हे पौष्टिक सुद्धा आहे रिकव्हरीसाठी। तुम्हाला जर माझ्या नवीन रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।